आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यात तीळ मात्र शंका नाही, कुणी ठेवायची पण नाही। ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेट लागू करायचा आहे, त्याचा GR निघणे पण खूप आवश्यक होतं, जो 1881 पासून काढलेला नाही। एक साधी ओळ सरकारने मराठ्यांच्या हिताची लिहिलेली नव्हती, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच मांडली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जरांगे मराठा समाजाला म्हणाले, फक्त संयम आणि शांतता ठेवा, शांत डोक्याने विचार करा। एखाद्या विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही संयम विश्वास ढळू देऊ नका। निर्णय घेताना मी कधी एकटा घेत नाही, आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो। माझी 7 कोटी गोरगरीब जनता आणि मी, काहींचं पोट यासाठी दुखत आहे की आता त्यांच्या हातून सगळं गेलं। त्यांना आरक्षणावरून राजकारण करायचं होतं, गॅझेटवर राजकारण करायचं होतं, जे यावरच त्यांचं जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडणार आहे, असे आवाहन मनोज जरांगेंनी केलं। हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत। मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा। कुणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही। खूप टोळ्या उठणार आहेत, सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची, कुणाला तरी खुश करायचं हे समजून घ्या, असंही जरांगे मराठा समाजाला म्हणाले। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गाव पातळीवर आणि तालुका स्तरावर समिती तयार केली आहे। हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघांची समिती आहे। ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी बटाईने जमीन केली असेल त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र काढता येणार, प्रक्रिया सुरू होणार आहे। हैदराबाद गॅजेटच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा तो GR आहे, असे जरांगे यांनी म्हटलंय। शंका डोक्यात ठेवू नका, मी तुमचं का वाटोळ करेन। गैरसमज वाटत असेल तर तिथे आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, यांना तुमच्यात आणि माझ्यामध्ये अंतर तयार करायचं आहे। मी तुमच्यापासून दूर गेलो की वाटोळ झालं। मी फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळी पोरांचंच कल्याण करतोय, हा विषय मी संपवतच आणला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आरक्षणात गेल्यावर काय राहिले, त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका, असे जरांगे यांनी म्हटलंय। कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो, बोल आमका तज्ञ, बोलताम का तज्ञ। परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यातून मायातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला। मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळ झालं, हे यांचा उद्देश। आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं पोराबाळांचंच कल्याण करतोय। आणि मग आता हे विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं। पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं, आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहिलं। त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही। पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळ करील तुमचं, याच्या पुढचं सांगतो, जर असणच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात पाय मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही। यांचं कधीही मन मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेने पावलं गेलेले। सरकार कोणचं असू द्या, हे त्या सरकारकडून बोलते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।